काल रात्री 31st मोठ्या जल्लोषात साजरा करून 2023ला रामराम केला. दुसऱ्या दिवशी मी आणि माझे मित्र या वर्षाची सुरुवात एका धमाल बाईक राईडने करू या उत्साहाने सकाळी बाहेर पडलो. वसई खाडीवरचा हा ब्रिज क्रॉस करत वेस्टर्न एक्सप्रेस हायवे धरला. मैत्रीमुळे एकत्र आलेली ही भटकी मनं आता मोकळ्या रस्त्याची आतुरतेने वाट पाहत होती. राईडची सुरुवात जरी लेट झाली असली तरी यावर्षी या पहिल्याच दिवशी होणाऱ्या राईडसाठी आम्ही सर्व उत्सुक होतो. या राईडच्या आठवणी थोड्या सिनेमॅटिक स्टाईलने व्हिडिओत कॅप्चर करण्यासाठी आज फुल तयारी करून आलो होतो. गोप्रो, ड्रोन सगळं काही सज्ज करून ठेवले होते. विरारच्या पुढे शील फाट्यावरून वाड्याच्या दिशेने जाणारा राईड घेतला. पहिला स्टॉप होता वज्रेश्वरी मंदिर. या वर्षाची आणि या दिवसाची सुरुवात देवदर्शनापासून करता यावी म्हणून आम्ही इथे पहिला स्टॉप घेतला. तसा या मंदिराचा आणि मराठ्यांनी वसई किल्ल्यावरती केलेल्या विजयाचा एक महत्त्वाचा संबंध आहे. ती कथा पुढे कधीतरी वसईच्या किल्ल्यावरती व्हिडिओ येईल तेव्हा सांगेल. दर्शन घेऊन पुढे निघालो. संध्याकाळपर्यंत सूर्यमाल गाठायचे होते, पण वाटेत एक सुंदर जागा आमची वाट पाहत होती.
गावागावातून जाणारी लहान वाटेच्या बाजूला लागणारी लहान शेतं, कोठे, लहान घरं हे सर्व पाहत येऊन पोचलो वैतरणा नदीच्या गाठी असलेल्या तिळसा गावात. आणि येथे दिसले नंदीकिश्वरचे हे सुंदर मंदिर. हे मंदिर नदीच्या मधोमध एका खडकावरती आहे. या मंदिराचा आणि आजूबाजूला असलेल्या निसर्गरम्य सौंदर्याचा पॅन व्ह्यू घेण्यासाठी ड्रोन फ्लाय केला आणि मंदिरासोबत बाजूला असलेल्या नदीचे काही सुंदर शॉट्स कॅप्चर केले. इथली शांतता आणि ऊन डोक्यावर आले होते हे पाहून काही काळ इथेच सावलीला विसावा घेतला. जेवणाचे डब्बे उघडत हा काळ गप्पात रंगला. थोडा उन्हाचा तडाखा कमी झाला आणि आम्ही निघालो आजच्या शेवटच्या डेस्टिनेशनकडे. घनदाट जंगलातून तानसा नदीच्या काठालगत जाणारा हा रस्ता घेतला. तानसा धरणाच्या शेजारी असलेल्या या अभयारण्यातून हा प्रवास होत होता. मानवी वस्ती सोडून फार आत आलो होतो. आजूबाजूला फक्त जंगल होतं.
सूर्यमाळला येऊन पोचलो तेव्हा संध्याकाळ होत आली होती. गाड्या बाहेर पार्क करून गेट मधून आत आलो. सूर्यमाळच्या सर्वोच्च शिखरावरून खाली असलेल्या व्हॅलीचे हे विहंगम दृश्य दिसले. आमच्यातील प्रत्येकाने हा व्ह्यू पाहण्यासाठी तेथे असलेल्या बेंचेस आणि व्ह्यू पॉइंटचा आश्रय घेतला. योगायोगाने आज येथे आमच्या ग्रुपशिवाय आणखी कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेत या पोरांनी आपल्यातलं लहानपण जागवलं. या जागेचे सौंदर्य टिपण्यासाठी पुन्हा ड्रोन फ्लाय केला. सूर्यमाळ हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. दऱ्या आणि हिरव्यागार जंगलांनी समृद्ध, लहान पण सुंदर टेकडी. या टेकडीच्या माथ्यावरून दिसणाऱ्या या चित्तथरारक दृश्यांसाठी आज इथपर्यंत आलो होतो. येथे आल्यानंतर शहरांच्या गोंधळापासून दूर थोडा वेळ शांततेत गेला. पावसाळ्यात या जागेची सुंदरता आणखी वाढत असावी. जमले तर पावसाळ्यात पुन्हा एकदा येथे नक्की येईल. क्षितिजावर जसजसा सूर्य मावळत होता, आमच्या गप्पा रंगत होत्या. आता वेळ होती निघायची. अंधार होण्याआधी हे जंगल पार करून वाडा गाठत पुढे पुन्हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे धरून मुंबईकडे जायचे होते.